आता एक विशेष बातमी बघूया। उपराजधानीमध्ये एका उच्च शिक्षित परिवारातील पेशाने डॉक्टर असलेल्या पत्नीची डॉक्टर पतीनेच या घटनेमुळे हत्या केलेली आणि या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे। नागपूरच्या मेडिकल कॉलेजकडे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या अर्चना राहुले असं 50 वर्षीय महिलेचं नाव आहे आणि तेच रायपूर इथल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत मारेकरी डॉक्टर अनिल राहुले असं पतीचं नाव आहे। बघूया। हत्येच्या घटनेनं हादरलं नागपूर। चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवलं। पतीनं डॉक्टर पत्नीचा काटा काढला। नाव अनिल राहुले, पेशा डॉक्टर। हा चेहरा जरा निरखून पहा। पेशानं डॉक्टर असलेल्या या चेहऱ्यामागे दडलाय एक क्रूर आणि भेसूर चेहरा। हा इतका निर्दयी असेल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता। पण आता त्याचा खरा चेहरा जगासमोर आलाय। डॉक्टर अनिल राहुले याला पत्नी अर्चनाच्या चारित्र्यावरती संशय होता। 9 एप्रिल रोजी अनिल आणि त्याचा भाऊ राजू यांनी अर्चनाच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वार करून तिची हत्या केली। त्यानंतर घराला कुलूप लावून ते दोघे तिथून पसार झाले। दुसऱ्या दिवशी 13 तारखेला रात्री ते घरी परतले। जणू आपल्याला काहीच माहिती नसल्याचं त्यांनी भासवलं। आपल्या पत्नीचा खून कोणीतरी केल्याची आवई उठवली, तसेच चोरीच्या उद्देशाने अर्चनाची हत्या झाल्याचा बनाव त्यांनी रचला होता। Through interrogation, within 6-7 hours after reporting, आरोपी हस्बैंडी है ऐसा निष्पन्न झाला। थ्रू टेक्निकल एविडेंस एंड ऑल्सो उसका खुद का बयान हुआ था एंड उसमें एक और उसका सह आरोपी मिला। वो हस्बैंड का सखा भाव, एल्डर ब्रदर, दोनों ने मिलके ये हत्याकांड किया ऐसा हमारे सामने आया। पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून त्यांची बनवेगिरी सुटली नाही। अनिल राहुलेची कसून चौकशी केली आणि खुनाला वाचा फुटली। यांचा मोटिव, या दोघांचा मोटिव असा आहे की ती महिलावर ते शक घेत होते काही महिन्यापासून, इनफॅक्ट काही वर्षांपासून। बेसलेस सस्पिशन्स यांचा किडा त्यांच्या मनामध्ये होते अँड यामुळे त्यांनी प्लान केला काही महिन्यापासून। आरोपी डॉक्टर अनिल राहुले हा छत्तीसगडच्या रायपूर मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक आहे, तर अर्चना ही पेशानं डॉक्टर होत्या। अनिल याला पत्नीच्या चारित्र्यावरती संशय होता। यासाठी त्याने घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। त्याच्या घरी कोणत्याच नातेवाईकाला येण्याची परवानगी नव्हती। त्यावरूनच पती पत्नींमध्ये नेहमी भांडण होत असे। त्यांचा मुलगा तेलंगणात MBBSच्या 3य वर्षाला आहे। अनिल हा पेशानं डॉक्टर आहे, पण संशयाच्या भूतानं त्याला पछाडलं होतं आणि त्यातूनच अनिलनं डॉक्टर पत्नीला संपवलं। पण या हत्येच्या घटनेमुळे उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत,